आदेश पाटील, अविनाश किनी, रोहित किनी, गणेश गोवारी, दीपेश देवळे, हेमेंद्र घरत, जयेश किनी, मेहुल पाटील, स्वप्नील पाटील, परेश पाटील, राहुल किनी, संदेश मडवी, सुशांत किनी, किरण वांगड, प्रकाश जाधव, नवनाथ पाटील आणि संपूर्ण वसई ग्रामीण प्रीमियर लीगची कमिटी मेंबर्स या सर्वांना मानाचा मुजरा घेऊया। मॅचच्या दिशेने संजय घरत यांचा पहिलाच बॉल, सुशांत तुबाळे चेंडूला लेफ्ट केलं होतं, एक्झॅक्टली निर्णय घेतला गेला होता। संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 1 या धावसंख्येवर। एक्स्ट्रा स्वरूपात धाव खर्च झाली। शफिक सर यांना आपण पाहतायत, एका साईडला विवेन जाधव सरांना पाहायला मिळतात, साजिद लाला सर आमच्या कमेंट बॉक्स मध्ये आहेत। मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटची एज होते, जयेश किनीच्या अगदी वरून चेंडू निघून जातोय। मेल ह्या वेळेला लक फॅक्टरचा चौकार, नशिबाचा चौकार, 4 रन। या चौकाराने संघाची धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचले गेले। पहिल्याच बॉलवर संजय घरत एक हरवणारी खेळाडू, 40+ काय फिटनेस आतापर्यंत बाळगले। 5 विकेट्स आतापर्यंत त्यांच्या नावावर अंकित पवार आम्हाला या ठिकाणी माहिती देत असताना मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, जागेवरून खेळले होते परंतु खराब फिल्डिंग। दोन्हीही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी परिपूर्णता, कॉन्सन्ट्रेशन लाभ झालं। 1 रन मिळेल की नाही तर नाही, यावेळेला धाव घेण्याच्या प्रयत्नात कोणतीही घाई गडबड केली नाही, धाव येत नाहीये। डॉट बॉल, संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 5। संजय घरत एक अष्टपैलू नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, अचूक टप्प्यावर भेदक मारा करताना सातत्याने चांगले प्रभावित मारे पाहायला मिळत आहेत। सागर स्मृती कोपर टीमने दोन मॅच मध्ये 2 विन झाले। जय हनुमान भिनाड टीम आता नुकतीच 1 मॅच विन होत असताना आपण पाहतायत। अदिती 11 विरारफाटा टीमने 2 मॅचेस मध्ये 2 विजय प्राप्त केलेत। आई गावदेवी संदीप खानेवडे या टीमने 1 मॅच आपल्या नावावर केली। दरम्यान आपण पाहिलं तर सुशांतच्या बॅट मधून षटकार 6। सहित संघाची धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचली गेली 3 बॉलच्या समाप्तीनंतर। ऑन साइडला क्रॉस बॅटचा उपयोग केला गेला। पंकज मडवीच्या अगदी बाजूने चेंडू निघून जाईल, बिटवीन द गॅप मध्ये चौकार, गुड शॉट। षटकारानंतर आलेला खणखणीत चौकार, 4 रन। संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 15 या धावसंख्येवर 15 रन्स 4 बॉलच्या समाप्तीनंतर। पहिल्या 2 बॉलवरती थोडेसे चाचपडले होते सुशांत, अप्रतिम बॅकफुटला गेले, जागा बडवली, अतिशय स्वतःला ऍडजस्टमेंट करत असताना सरळ चेंडू निघून जाईल, बॅकफुट पंच केला जातोय, चौकार, 4 रन। बॉलवर जो उडाला होता झेल तो आपण पाहिला, ड्रॉप केला, कॅच कॅरी करू शकले नव्हते आणि त्यानंतरची ही अतिशय आत्मविश्वासाचा तडाखा आपल्याला पाहायला मिळतोय। हुक केलाय, सरळ चेंडू निघून जाईल 4 रन साठी, चौकार, कॉन्सन्ट्रेशन पूर्णपणे लाभ झालं। संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर तब्बल साईनिधी नवसई या टीमची 23 या धावसंख्येवर आणि लगातार 3 चौकार हॅट्रिक तर म्हणता येणार नाही की, कारण फक्त विकेट हॅट्रिक आपल्याला सातत्याने पाहायला मिळते या आंतरराष्ट्रीय क्रिकेट दर्जामध्ये। त्यामुळे लगातार 3 चौकार मारणारा पहिला खेळाडू ठरतोय सुशांत, दुसरा खेळाडू ठरतोय या अगोदर महेंद्र समोसा
या बॅटरने जबरदस्त बॅटिंग केली होती. जय हनुमान भिनार टीम बरोबर आदित्य 11 विरारफाडा टीमचा हा भरवशाचा फलंदाज. साहेब या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. गॉगल जर कोणाला मिळाला असेल तर प्लीज आपण तो आदरपूर्वक गॉगल आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 23 वर जाऊन पोहोचली गेली. 23 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. गोलंदाज सज्ज होईल सुशांत उबाळे. जबरदस्त बॅटिंग करताना आपण पाहत आहेत. ऍब्सोल्युटली सुपर बॅटिंग. विघ्नेश खरपडे सलामीवीर म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये सुशांतचा खेळ त्याने पाहिला. ऑन साइडला खराब बॉल होता, त्यावर नसीहत देत असताना आदेश पाटील यांच्या स्वागतासाठी चौकार. स्कोर कार्ड वर लागलेले आहे. जाऊन पोहोचते 27 या धावसंख्येवर 27 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर दुसरा आहे. दुसऱ्या षटकातील पहिल्याच बॉलवर रोहितच्या अगेन्स्ट आक्रमकता. ऑन साइडला एक वेगळ्या शैलीने खेळण्याचा दृष्टिकोन. प्राक्तनकीने डायरेक्ट ट्वीट करण्याचा इरादा चांगला होता. बॅकअप चांगलं मिळालं नाही. 2 धावा तर डेफिनेटली पळून पूर्ण केल्या जात आहेत. एकच धाव, एक धाव मात्र यावेळेला आपण पाहत आहेत. आणि एकेरीने संघाची धावसंख्या विघ्नेशच्या बॅटमधून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 27 वरून 28 वर जाऊन पोहोचली गेली. दुसऱ्या षटकातील 2 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. आउटफील्ड जबरदस्त बनवली गेले. चेंडू थांबण्याचं नाव घेत नाही, एवढी सुंदर आउटफील्ड आपल्याला पाहायला मिळते. चेंडू आपण पाहिला, ही क्लिप व्हायरल होईल का मात्र आपण पाहताय तिथून मात्र जरूर खेळला गेलाय. परंतु विवेन जाधव सर सांगतायत की हा डेड बॉल आहे. आणि इथून आपण पाहू शकला तर सुशांतने मारलेला फटका, परंतु मोये फटका तर चांगला खेळला गेला होता, परंतु इथे डेड बॉलची घोषणा झाली पंचांच्या माध्यमातून. त्यामुळे आपण पाहू शकतायत असाच एक किस्सा घडला होता रॉकी ग्रुप ट्रॉफी मध्ये गेल्या वर्षामध्ये. श्याम चौधरीने मारलेला तो बॉल आणि कॅच उडाला होता, कॅच घेतला होता आणि तिथून मात्र फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला होतं. कधी कधी आपण सातत्याने पाहिलंय. यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि इथून आपण पाहतायत हिट विकेट. स्वयंचित फलंदाज बाद होताना कोणत्याही प्रकारची जरूर या ठिकाणी आपण पाहतायत त्रास झाला नाही गोलंदाजाला. स्वयंचित हिट विकेटच्या स्वरूपात फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. सेटिंग किया है. मैदानाच्या आतमध्ये मिस्टर समीर जाधव मॅन फ्रॉम शिरोली. हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त येऊन दिलं होतं. चांगली बॉलिंग रोहित कमबॅक करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या बॉल व्यतिरिक्त आपण पाहिलं तर कमबॅक कसं करावं हे दर्शवून दाखवून दिलंय. 28 रन झालेले आहेत. 28 रन्स ऑन दी बोर्ड. बॉल फेकून झाले ते 4. समीर जाधव आणि विघ्नेश खरपाडे अपकमिंग यंग टॅलेंट आहेत.
रोहितचा हा बॉल ह्यावेळेला समित जाधव फार स्ट्रगल करतायत. पहिल्या सामन्यापासून अजूनपर्यंत मोठ्या इनिंगमध्ये त्यांनी परावर्तित केलेलं नाहीये. पहा तुम्हाला कमबॅक करण्यासाठी एक चांगल्या इनिंगची गरज असते. जेव्हा तुम्ही चांगली इनिंग मॅक्झिमम 15 ते 20 धावा जर तुम्ही करतायत या शॉर्ट टर्म मध्ये, कारण 2 मॅचेसमध्ये आतापर्यंत आपण पाहिलं, पहिल्या मॅचेसमध्ये 0वर बाद झाला, दुसऱ्या मॅचेसमध्ये 1वर बाद झाला. आता तिसरी ही मॅच खेळत असताना अजूनपर्यंत त्याचं फुटवर्क पाहिजे तसं नाहीये, कारण या खेळाडूकडे फार मोठी क्षमता आहे, पोटेन्शियल ठासून भरलंय. परंतु तुम्हाला कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालत नाही. मैदानाच्या आतमध्ये खरी गरज असते ती संघाच्या कामगिरीसाठी. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, ती बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह दिसत नाहीये. आतापर्यंत स्ट्रगल करतायत. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले पॉवर प्लेचे. 2 षटकांमध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 29 या धावसंख्येवर. पहिल्या षटकामध्ये 23 धावा आल्या होत्या आणि या षटकामध्ये 6 धावा खर्च करत 2 षटकांच्या समाप्ती अखेर साई निधी नवसई टीम वैभव पाटील यांचा संघ आता या दुसऱ्या षटकामध्ये स्ट्रगल करताना पाहायला मिळाला. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक, देऊया आपण मिस्टर विशाल तुम्हाला संधी. तिसरे षटक ओंकार घरत आपल्या गोलंदाजी मार्कवर. अप्रतिम विघ्नेशच्या बॅटमधून कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा हा षटकार. 6 रन. अँगल क्रिएट जरूर केला गेला होता, परंतु षटकारानंतर तो दबाव स्पष्टपणे ओंकारच्या गोलंदाजीवर पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 36 रन झालेले आहेत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर तिसरं आपल्याला पाहायला मिळतं. तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर ऑन साइडला काय फटका खेळलाय. फ्लिक ऑफ द रेस्ट. आउटस्टँडिंग, इनक्रेडिबल, अनबिलिव्हेबल. विघ्नेश करबडेच्या बॅटमधून षटकार. 6. कळकळीची विनंती असेल की बाउंड्री लाईनच्या बाहेर जेव्हा बॉल जातात तेव्हा तुम्हाला शक्य असेल तर बॉल आतमध्ये फेका. तेवढंच तुमचे ऋणी आहोत. आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं सुद्धा करूया वेलकम. शिरीष सालकर यांच्या समवेत संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 42 रन. मॅच बॉल या ठिकाणी आलेला आहे. सतीश जाधव जरी त्यांची कामगिरी तेवढी हवी तशी झालेली नाहीये, परंतु संघाची कामगिरी चांगली झाली त्यामुळे ते खुश आहेत. बेचाळीस रन 42. यावेळेला हा चेंडू सरळ निघून जातोय संजय घरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होत असताना अगोदर आपण पाहिलं राऊंड द विकेटने आला होता, आता ओव्हर द विकेटने येत असताना थोडाफार कुठेतरी इफेक्ट जरूर पाहायला मिळाला या बॉलवर. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिले 42. बॉल फेकून झाले ते 3.
मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. संजय गरजच्या हातामध्ये चेंडू विसावला. विघ्नेश खरपडेच्या खेळीला पूर्णविराम. हे मैत्रीपूर्ण संबंध आहेत आणि हे दर्शवत असताना ओंकार घरत. विघ्नेश खरपडे बॅक टू द डगआउट गॉन. झालेले आहेत. 42 रन. विकेट अखेरकार मिळाली. ओव्हर द विकेटने येत असताना आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर अमित पाटीलला आपण पाहत आहेत. दोन्ही इनिंग मध्ये 29 आणि 23 अशा 2 इनिंग मध्ये धावा त्याने जमविल्यात. धन्यवाद अंकित पवार. या वेळेला इनसाइड आउटचा फटका फसतोय. फलंदाज बाद होताना अमित पाटील आल्या पावली परत. नरेंद्र कोणतीही चुकी करत नाहीये. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद होताना बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. क्लास बॉलिंग. 2 षटकार आल्यानंतर स्वतःमध्ये गुणवत्ता आहे हे दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. विकेटची भूक या गोलंदाजांच्या दृष्टिकोनातून स्पष्टपणे दिसून येते. जितेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. हॅट्रिक बॉल होता. ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं. चांगली थिंकिंग वापरली. फिंगरचा परिपूर्ण वापर करत असताना आपल्या बोटांतील जादू दर्शवत असताना आपण पाहत आहेत. षटक क्रमांक कंप्लीट झाले ते 3 आणि 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 42-42. आता नुकतीच माहिती मिळाली की VGPL झाल्यानंतर T10 ही स्पर्धा एक गाव एक फॉर्मॅट याच मैदानात 5 दिवसांची स्पर्धा पाहायला मिळेल आणि सुशांत किनी, आदेश पाटील, गौरव किनी मात्र त्या स्पर्धेचे आयोजक असणार आहेत. लवकरच तुम्हाला डेट कळवली जाईल. T10 टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते 42 या धावसंख्येवर 3 षटकांच्या समाप्ती अखेर. गोलंदाजी मार्कवर येताना रोहित. पहिलाच बॉल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. डाव्या इष्टीच्या बाहेर पिच झाला आणि त्यामुळे पंच मात्र यावेळेला अपील फेटाळून लावली गेली. कदाचित हा लेग बाईच आहे की काही रन. यस, लेग बाईची एक धाव ऍड होईल.
1 रन संघाची धावसंख्या 43 रन. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅटची एज घेत चेंडू निघून जाईल शॉट थर्डमॅनला. 1 रन मिळेल. पहिल्या षटकामध्ये 23 धावा आल्यानंतर ते सातत्य आपल्याला पाहायला मिळालं नाही. म्हणजेच काय तर दुसऱ्या षटकामध्ये रोहित आल्यानंतर सिंगल डबलला कोणीही महत्त्व दिलं नाही. क्रिकेटमधील जे बेसिक आहे ते सिंगल डबल. क्रिकेटमधील आता प्रत्येक खेळाडूंचा श्वास निर्माण झालाय. 1-1 रन. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा खूप स्ट्रगल करत असताना यश काही प्राप्त होत नाहीये. समितला जीवनदान मिळालंय. आता इथून समितला खूप चांगली बॅटिंग करावी लागेल. समित जाधव खूप स्ट्रगल करताना पाहायला मिळत आहेत. आयुष्यात खूप काही जेव्हा कठीण प्रसंग येतो ना त्यावेळेला कधीही दुसऱ्याला तक्रार करू नका. कारण देव असा डायरेक्टर आहे जो कठीण रोल हा नेहमी बेस्ट ऍक्टरलाच देतो. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. सरळ चेंडू संजय घराच्या हातामध्ये निघून जातो. रोहित व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. एक अष्टपैलू खेळाडू अपकमिंग यंग टॅलेंट कसं असावं हे मात्र आतापर्यंत रोहितने दाखवून दिले गेले. चांगली बॉलिंग. 6 विकेट्स त्याच्या नावावरती आहेत आतापर्यंत. पुन्हा एकदा शफल होऊन करण्याचा प्रयत्न खूपच स्ट्रगल करताना पाहायला मिळत आहेत. म्हणजे स्ट्रगल अजून शब्द डिक्शनरी मधून गेलेला नाहीये. लेग बाईच्या इशाऱ्याने एकदा वर्जित केली जाते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 47 धावा. पहिल्या षटकामध्ये 23 धावा आल्यानंतर सुद्धा आपण पाहतायत की ती रणनीती आणि गेम प्लॅनिंग केलेली नाहीये. रोहितचा पुढील बॉल राऊंड द विकेट नाही. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न केला होता. सरळ चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. जयकांत तरे यांनी अपील जरूर केली गेली होती. एक अनुभवी खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. डॉट बॉलची सांगता होत असताना 4 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. 4 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या प्रथम बॅटिंग करत असताना साईनिधी नवसई या टीमची 47 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली गेली. शेवटच्या 2 षटकांचा खेळ शेष राहिलाय. तत्पूर्वी घेऊया आपण एक डीजे ब्रेक. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. 47 या धावसंख्येवर 47 ओंकार. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळला गेलाय. फिल्डर मात्र पुढे येत आहेत. कोणते मिस्टेक करणार नाही आहेत. गुड कॅच. आयुषला आपण पाहतात त्या ठिकाणी. अखेरकार समित जाधव बॅक टू द डगआउट. क्रिकेटच्या खेळामध्ये स्ट्रगल करावं लागतं. कधी हार तर कधी जीत, कधी यश तर कधी अपयश, कधी बॅड पॅच. हे मात्र सहन करण्याची ताकद जरूर आपल्या खेळामध्ये आपल्याला असायला हवी. परंतु त्यानंतरचा जो प्रवास असतो तुम्हाला प्रत्येक गोष्टी या बारीक सारीक गोष्टी निरीक्षण करून मात्र आपल्यामध्ये ते परिपूर्ण आपल्याला सुधारणा कराव्या लागतात. श्रीलंकन संघाचा मारवान अट्टापट्टू जवळजवळ आपण पाहिलं तर 1 रन घेतल्यानंतर त्याला बऱ्याच इनिंग शून्यावर बाद व्हावं लागलं. पुन्हा एकदा त्याला मात्र फर्स्ट क्लास क्रिकेटकडे वळावं लागलं. पुन्हा एकदा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये त्याला भरपूर संधी दिली परंतु काहीच जमलं नाही. परंतु 6 ते 7 वर्षानंतर पुन्हा एकदा त्याने फर्स्ट क्लास क्रिकेट खेळून इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. श्रीलंकन बोर्डाने त्याला संधी दिली आणि तिथून दुसऱ्या धावेसाठी त्याला 7 वर्ष वाट पाहावी लागली होती. आणि एक चांगला कर्णधार कसोटी क्रिकेटच्या खेळामध्ये मारवन अट्टापट्टू हा ठरला गेला. हा त्याचा संघर्षाचा प्रवास होता. विराट कोहलीला सुद्धा आपण एक चांगल्या फलंदाजाला पाहिलं होतं. 1024 दिवस उलटल्यानंतर त्याच्या बॅटमधून सेंचुरी आली होती. म्हणजे 3.5 वर्ष वाट पाहावी लागली होती त्या सेंचुरीसाठी. हे क्रिकेट आहे.
यावेळेला नो बॉलचा इशारा जरूर दिलाय कारण बिमर आहे, कमरेच्या वरती फारच होता. फिल्डर येत आहेत त्या ठिकाणी, थोडेसे फंबल होत आहेत. रनआउटची संधी आणि यस फलंदाज बाद. जितू पालनला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. नो प्लस 1 अशा 2 धावा मिळतील आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 49. जरूर फ्री हिटचा सिग्नल आहे. चला फलंदाज 1 मिनिटाच्या अगोदर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये यायचंय खेळपट्टीवर. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेला बॅटची एज घेत उजव्या साईडने चेंडू फार लवकर ट्रॅव्हल झाला. 4 रन चौकार. दर्शन असेल ते म्हणजे विशाल हडळ. याला आपण पाहणार आहोत लाईव्ह पेंटिंग, ज्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. जे स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये सुद्धा त्यांचं आगमन झालं होतं. एक मोठ्या स्टेजवर आपण पाहिलं होतं, कारण टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक असेल, आशिया खंडातील टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा, वर्ल्ड कप, सुप्रीमो ट्रॉफी असेल, अशा मोठमोठ्या ट्रॉफ्यांमध्ये जेव्हा तुमचं स्वागत सन्मान केलं जातं त्यावेळेला एक वेगळीच ऊर्जा मिळते. आणि तेच विशाल हडळ या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. 1 रन दुसऱ्या धावेसाठी पलटलेत. फेकीपर्यंत फलंदाज बाद होण्याची दक्षता या वेळेला आपण पाहताय शक्यता आहे आणि इथून थर्ड अंपायर रेफर केलं गेलंय. या आपण चेक करूया. काय जबरदस्त त्या ठिकाणी कलेक्शन केलं संजय घरत यांनी. फास्ट, फास्टर अँड फास्टेस्ट असं म्हणायला वावगं ठरणार नाही, जसं MS धोनीला म्हटलं जातं. 12 सेकंदामध्ये आपण पाहिलं तर एवढं त्याचं परिपूर्ण स्पीड आहे स्टंपिंग करण्याचा. डिसिजन पेंडिंग आहे. OUT आउट. फलंदाजाला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. या विकेटच्या निमित्ताने या आपण ऐकूया सागर डीजेला विशाल. थँक्यू. 4 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 54 या धावसंख्येवर. हर्षद बॅटर ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं. यस विवेन जाधव सर वळतायत व्हाईट बॉलचा इशारा करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 55 या धावसंख्येवर. हा चेंडू छान होता, ज्या पद्धतीने लिफ्ट केलं होतं आणि यस DRS बॅटरने घेतलेला आहे. या आपण चेक करूया सजिद लाला सर. या
फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर झालेली आहे 55. या धावसंख्येवर 55. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर येताना राईट आर्म ओव्हर द विकेटने ओंकार. ऑन साईडला क्रॉस बॅटचा जरूर वापर केला गेला होता. एक रन मिळेल. आयुष्य पुढे सरसावतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते 5 षटकांच्या समाप्ती अखेर 56. या धावसंख्येवर 56 रन झालेले आहेत. शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळेल आणि यानंतर होणारा सामना अदिती 11 विरार फाटा वर्सेस सागर स्मृती कोपर. चला अमित पाटील, आपण टॉस करण्यासाठी रेडी राहायचंय. या षटकानंतर आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करूया. 5 षटक धावा थांबवलेत. 5 षटकांमध्ये मिनिटे घेतली ती 23. पंचवीस मिनिटांचा कालावधी आपण पाहिलात 5 षटकांसाठी. एकंदरीत 30 मिनिटे घेतली. त्यामध्ये 2 ते 3 रिव्ह्यू आपण पाहिले. त्यानंतर ड्रिंक्स ब्रेक आपण पाहू शकतायत. हे इन्क्लूड करून आतापर्यंत 30 मिनिटांचा कालावधी घेतला गेला. म्हणजे परफेक्ट 25 मिनिटे आपण घेतलेली आहेत. वेळ फार महत्वाची गोष्ट असते क्रिकेटच्या खेळामध्ये. द टायमिंग मोस्ट बी राईट इन दिस गेम. या खेळात वेळ फार महत्वाची आहे. आणि आजच्या दिवसामध्ये राष्ट्रीय घड्याळ दिवस म्हणून जो ओळखला जातो तो आजचा दिवस आपण पाहतायत. 25 मार्चचा हा दिवस पूर्ण जगभरामध्ये राष्ट्रीय घड्याळ दिवस म्हणून ओळखला गेला. आणि ज्या घड्याळाचा शोध लावला असा महान संशोधक म्हणून पीटर हेनलिन हा जर्मनीचा, त्या व्यक्तिमत्वासाठी सुद्धा सॅल्यूट असेल. अप्रतिम चांगला फटका आहे. फिल्डरच्या डोक्यावरून सरळ चेंडू निघून जाईल. 6 धावन करता हर्षदच्या बॅटमधून क्लास षटकार 6. समोरच आपण पाहतायत अमोल रियल मिल्क रियल आईस्क्रीम. हे मात्र आपण पाहू शकतायत. श्री सद्गुरु कृपा कॅफे ॲड आईस्क्रीम अँड आईस्क्रीम पार्लर म्हणून आपण पाहू शकतायत. आणि भरपूर सूट आहे. एक नंतर मेल डिस्काउंट आपल्याला पाहायला मिळतोय. आईस्क्रीमच्या मोठी ऑर्डरवर सुद्धा डिस्काउंट आपण सातत्याने पाहतायत. सागर यांना आपण संपर्क करा. आणि वेगवेगळे फ्लेवर्स जे आहेत ते मात्र आपण पाहू शकतायत. कुल्फी आईस्क्रीम असेल, आईस्क्रीम ट्यूब असेल, कोण असेल, अशा वेगवेगळ्या पिझ्झा अँड फॅमिली पॅक. मोठा प्रहार. न्यू लुक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. पायांवर जाऊन चेंडू आदळला आणि इथून आपण पाहिला बॅटची हलकीशी एज त्या ठिकाणी पाहायला मिळाली होती. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 64 धावा. बॉल फेकून झाले 3. पंकज मडवी संदीप टीम मधून बराच क्रिकेट खेळत असताना या बॉलला लिफ्ट केलं होतं. अगदी चांगला निर्णय घेतला गेला फलंदाजाच्या दृष्टिकोनातून. 1 रन ऍड होईल एक्स्ट्रा स्वरूपात आणि संघाची धावसंख्या 65. पहा, पहिल्या षटकामध्ये 23 धावा आल्यानंतर असं वाटलं की या 6व्या षटकाच्या अखेरीस जास्तीत जास्त धावा येण्याची दाट शक्यता. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. मिसटायमिंग स्ट्रोक. फिल्डर कोणी नाहीये. दया पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं सिंगल मिळेल. सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. फेकी खराब. 2 रन्स मिळतील. सिंगल डबलला महत्व देत असताना या शेवटच्या षटकामध्ये या दुहेरीने संघाची धावसंख्या साई निधी नवसई या टीमची जाऊन पोहोचते 67 धावा. शेवटचे 2 बॉलचा खेळ शेष राहिला आहे. या बॉलला मात्र आपण पाहतायत एक्झॅक्टली लेफ्ट केलं होतं. भरपूर धावा येतात एक्स्ट्रा स्वरूपात. संघाची धावसंख्या 68. 6 धावा आतापर्यंत. 10 धावा एक्स्ट्रा स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये लेग बाईज असेल, वाईड असेल, नो बॉल आपण पाहिला.
वाईटच्या 6 धावा आल्या, मात्र जबरदस्त एक चांगला झेल. फलंदाज बाद होताना ए मेरे बायत का खेले असं दर्शवत असताना मिस्टर दया. फलंदाज बाद, बॅक टू द पवेलियन मिस्टर हर्षद गॉन. शेवटचा बॉल खेळण्यासाठी वैभव पाटील स्वतः संघमालक. खराब बॉलिंग यावेळेला आपण पाहताय. षटकार, त्यानंतर वाईट वर वाईट, विकेट सुद्धा मिळाली. म्हणजे सर्व काही या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. संघाची धावसंख्या 49, 49, 69, 69 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. अतिशय चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारली गेले. म्हणजेच फायटिंग टोटलकडे एक वाटचाल चांगली झाले. ध्येय त्यांनी गाठलेलं आहे आणि 70 धावांचं टार्गेट यावेळेला सेट केलं गेलंय. सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पडला. शेवटच्या रनसाठी जरूर आले होते. चला, दोन्हीही 70 धावांचं लक्ष्य आपल्याला पाहायला मिळेल. 70 रन्स टू विन असतील. साईनिधी नवसाई टीमने प्रतिस्पर्धी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आई गावदेवी, संदीप खानिवडे, दीपक पाक्तेकर आणि सुनील घरत चापल यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर 70 धावांचं लक्ष्य जाऊया टॉसच्या दिशेने. अमित पाटील त्या ठिकाणी सज्ज झालेत. यांना आपण पाहतायत आणि अमित पाटील हे दोन कॅप्टन. सुशांत किनी यांच्या शुभ हस्ते करूया आपण कॉइन स्पिन. हेट टेल. थँक्यू सुशांत किनी. आपण यावा. अमित, टॉस जिंकलेला आहे, काय निर्णय काय असेल आपला? फिल्डिंग. एनी चेंजेस टीममध्ये? नाही. नक्कीच, ऑल द बेस्ट अमित पाटील. एका साईडला महेंद्र, ज्या पद्धतीने रिदम लयबद्ध ही केपट्टे अक्षरशः तुझ्या प्रेमात पडलेले आहे. गोलंदाजी फलंदाजी चांगली राहिलंय. यंदाचा हंगाम कसा राहिलाय? खूप सुंदर झालं. नक्कीच. आपल्या ओनर बद्दल काय म्हणतील? जर तुम्ही टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? फील्डच घेतली असते. नक्कीच. तुमचे ओनर खूप छान पद्धतीने आहे. त्यांचं वक्तव्य कसं करतील आपण? खूप सुंदर, प्रत्येक गोष्टीत सपोर्ट आहे आम्हाला. नक्कीच. थँक्यू व्हेरी मच महेंद्र. तर नुकताच टॉस झाला सुशांत किणी यांच्या शुभ हस्ते आणि टॉस आपण पाहिला तर सागर स्मृती कोपर या टीमच्या बाजूने लागला आणि अमित पाटीलने सांगितलं आम्ही गोलंदाजी स्वीकारू. सागर स्मृती कोपर ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल. धन्यवाद पाटील नेटवर्क. कॅमेरामॅन मिस्टर अनुराग चव्हाण, कपिल पाटील, जतीन किनी अँड ऋतुज पाटील हे एंटायर टीम आपल्याला पाहायला मिळते. जशी सामन्याला सुरुवात होईल तर या आपण आवाज ऐकूया. मिस्टर आदेश पाटील, कणेरचा आवाज या ऐकूया.
फलंदाजी सुरुवात अगदी कणखर करून दिली होती आणि या कणखर सुरुवातीमध्ये अगदी आपण पाहिलात पार्टनरशिप योग्य त्या पद्धतीने बिल्ड झाली, परंतु जसे सुशांत बाद झाले तिथून विकेटचा सिलसिला जारी झाला आणि या रेग्युलरली इंटरव्हलमध्ये विकेट मिळाले आणि तेच कारण आहे की धावसंख्या जी 80 ते 90च्या घरामध्ये लागायला हवी होती ती धावसंख्या कुठेतरी 70च्या घरामध्ये थांबले आणि इथून अगदी आपण पाहता 69 धावेंवर पहिली इनिंग समाप्त झाली आणि 70 धावेंचा अगदी हा पाठलाग कशा रीतीने होईल हे मात्र दोन्ही फलंदाज मैदानाच्या दिशेने संजय घरत आणि त्यांच्या समवेत अगदी आपण पाहू शकाल मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरा मिस्टर रोहित तुंबडा मॅन फ्रॉम लेंडीपाडा कळभोन अगदी मैदानाच्या दिशेने. अंकित पवार आमचे अगदी आपण पाहू शकाल साथी स्कोरर योग्य त्या पद्धतीने अगदी आपण पाहताय चांगल्या पद्धतीने अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवले गेलेत. पाटील नेटवर्क जतीन किनी आणि त्यांची संपूर्ण टीम अनुराग चव्हाण कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये कपिल पाटील यांना सुद्धा आपण पाहताय. स्टार्ट ऑफ द मॅच सामन्याला होईल सुरुवात. विघ्नेश खरपडे मल्टी यांना आपण बघताय गोलंदाजी ट्रॅकवर या पहिल्या स्पेलमध्ये. पहिला चेंडू ऑन साईडला परंतु सॉफ्ट डिस्पिसल होण्याची दाट शक्यता. यस इट इज त्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनला एक सुरेख झेल पकडला गेलाय. पहिला धक्का तंबूच्या आशयाला महत्वाची विकेटला आहे. संजय घरतच्या पारीचा अंतर डकवर बाद होईल. विकेटचं पतन. नव्या बॅटर अगदी आपण पाहू शकाल प्राक्तन किनी यांना आपण पाहताय वन डाऊन बॅटरच्या भूमिकेमध्ये चांगली सुरुवात आहे. विघ्नेश काय जबरदस्त ॲथलेटिसिझम या खेळाडूचं प्रामाणिकपणे पाहायला मिळतंय. क्रिकेटच्या खेळपट्टीवर तुमची मेहनत तुमची जिद्द चिकाटी खूप महत्वाची असते आणि प्रत्येक मॅच मध्ये स्वतःचा झोकून देणं हे खूप महत्वाची भूमिका तोच विघ्नेश खरपडे मल्टी या नावाने जास्तीत जास्त पसंती या टेनिस क्रिकेटमध्ये. तोच गोलंदाजी ट्रॅकवर तर नव्याने आलेला बॅटर एक हर हुन्नरी खेळाडू मिस्टर प्राक्तन गिनी बड्डे बॉय मैदानाच्या दिशेने. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फटका बसलाय. अगोदरच्या चेंडूची हायलाइट. यस इट इज दोन्ही अगदी फलंदाज त्याच दिशेने बाद झालेत. आता पश्चातापाशिवाय दुसरा पर्याय नाहीये. शॉट सिलेक्शन परिपूर्ण विफल ठरलं. खराब फलंदाजी प्राक्तन गिनी आल्या पावली परत. जर महत्वाचा फलंदाज बाद झालाय तर या स्ट्रोकची आवश्यकता होती का हा एक प्रश्नचिन्ह होता आणि अगदी या प्रश्नचिन्हांवर उत्तर सापडलं नाही आणि खराब शॉट सिलेक्शन आणि लॉंग ऑन रिझन मध्ये महत्वाची विकेट. इज ऑन हॅट्रिक नाव. खूप सुंदर पद्धतीची अगदी आपण पाहू शकाल फलंदाजी केली. सुरुवात महत्वाची आणि इथून गोलंदाजी ट्रॅकवर अगदी अटॅक चढवत असताना विकेट टू विकेट गोलंदाजी अगदी पाहायला मिळतंय मिस्टर विघ्नेश खरपडे यांच्याकडनं. विघ्नेशकडे नेहमीच आपण जेव्हा पाहतो ना तेव्हा रिदम अगदीच एक वेगवान गोलंदाज इंडियन क्रिकेटर ईशांत शर्मा याची आठवण ताजा होते. त्याच पद्धतीने सिमिलर ऍक्शन अगदी आपण पाहताय. मोठा फटका विकेट हॅट्रिक येईल का. अविनाश आहे त्या दिशेने आणि तो चुकी करणार नाहीये. एक खो खो पट्टू मैदानाच्या दिशेने मिड ऑफ प्रिझन मध्ये एक सुंदर झेल टिपलाय. विकेटचं पतन. ही मिळाले दुसरी विकेट हॅट्रिक या स्पर्धेची. व्हेरी बॉल गोलंदाजी. तिन्ही गोलंदाज अगदी तिन्ही फलंदाज म्हणायचे झाले तर फ्लॉप ठरलेत. प्रथमतः डकवर बाद झाले संजय घरत तदनंतर प्राक्तन किनी आणि आता जयेश किनीची बारी. विकेट मिळाली फलंदाज बाद.
कृत्यकरण अगदी पाहायला मिळतंय. कुठलाही फलंदाज शॉट सिलेक्शन मध्ये परिपूर्णतः उतरताना पाहायला मिळत नाहीये. आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि नाखुशशाही डगआउट मध्ये पिन ड्रॉप सायलेन्स. म्हणून शॉट सिलेक्शन खूप महत्वाचं. वेळ घ्यायला हवा होता परंतु वेळ त्या ठिकाणी घेतला नाही. मोठा फटका आल्या आल्या मारण्याचा प्रयत्न आणि ही दुसरी विकेट हॅट्रिक नावे केले विघ्नेश खरपडे मल्टी याने. काय अफलातून कामगिरी. नंदकुमार पाटील नबाने बॅटर मैदानाच्या दिशेने. नंदू याला पण पाहत आहे. इथून चांगल्या पद्धतीची फलंदाजी करावी लागेल. रिस्पॉन्सिबिलिटी वाढले. कट करण्याचा प्रयत्न होता. सरळ चेंडू यष्टी रक्षक यांच्या हातकंडामध्ये विसावला जातो. डॉट बॉलची सांगता. पहिल्या षटकामध्ये जर महत्वाचे तिन्ही फलंदाज बाद होत आहेत तर बाकीच्या फलंदाजांना हलकासा प्रेशर पाहायला मिळतोय. आता या प्रेशरला न जुमानता इथे पार्टनरशिप बिल्ड करणं ही खूप महत्वाची बाब आहे. आतापर्यंत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा मान विघ्नेश खरपडे मल्टीच्या नावावर. माजिवलीचा अगदी आपण पाहू शकाल हा खेळाडू आज VGPLच्या या मैदानावर पुन्हा एकदा झळालताना पाहायला मिळतोय. खूप चांगली लाईन, खूप चांगली लाईन. विकेट टू विकेट गोलंदाजी करण्याची ही मानसिकता आणि यावेळेस खोलवर लेन पाहायला मिळतंय. सॉफ्ट हॅडने खेळला आणि जिथे पॉईंटच्या रिजन मधनं एक हलकीशी सिंगल. ही पहिली धाव अगदी स्कोर कार्डवर लागली जात आहे. जवळजवळ 3 गडी आतापर्यंत बाद झाल्यात आणि एक पहिली धाव ही स्कोर कार्डवर आपण पाहत आहे. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 1 रन्स ऑन अ कार्ड. 1 या अंकांवर हे स्कोर कार्ड. चांगल्या पद्धतीचा खेळ होणं महत्वाची बाब होती परंतु महत्वाचे तिन्ही फलंदाज अगदी आपण पाहू शकाल खराब शॉट सिलेक्शन नुसार बाद झाले. आणि या स्पेलमध्ये विघ्नेशाने एकंदरीत खूप चांगलं काम केलंय. पहिलं षटक टिच्चून आणि कंजूस मारे आणि विकेट टेकर गोलंदाज. या स्पेलमध्ये आली एक विकेट हॅट्रिक आणि फक्त आणि फक्त 1 धावेंचं हे षटक. अतिशय सुरेख पद्धतीची गोलंदाजी. पहिल्या पॉवर प्ले मध्ये ही पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळाली. आता येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 30 आणि 30 चेंडूंमध्ये 69 धावींची आवश्यकता. परिपूर्ण या मॅच मध्ये कंट्रोल ठेवण्याचं काम केलंय परंतु आघात चांगला झालाय. अंजाम सुद्धा द्यावा लागेल. घेऊया एक संगीत आणि पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने आपण येणार आहोत. त्यानंतर मनीष पाटील एक नवतरुण उभारता उद्योगपती अगदी आपण पाहत आहे. पाटील हॉटेलचे सर्वेसर्वा. वेलकम मनीष, आपलं सुद्धा स्वागत असेल. किरण बांगड यांना सुद्धा आपण पाहताय. मुख्य व्यासपीठावर मंद मंद पावलाने स्वप्नील पाटील आणि मुकेश सुद्धा सकाळच्या सत्रापासून उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत असेल. आकाश आहे या स्पेलमध्ये. सॉफ्ट खेळल्या हलक्याशा हाताने. जेंटल पुश ज्याला आपण म्हणतो. पुश करो अँड खुश रहो. थेंबे थेंबे तळेसाचे बुन बुन से घट भरता आहे. त्या पद्धतीने 1 धावी स्कोर कार्डवर मिळेल आणि एकेरीच्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले अगदी 2 या अंकांवर. 2 रन्स ऑन अ कार्ड. शॉट थर्डमॅन शॉट फाईन लेग. एक क्षेत्ररक्षक शॉट स्क्वेअर लेग रिझन मध्ये. ओहो, लेन थोडीशी मागे होती आणि डाऊन द लेग. पंच अगदी दोन्ही हात समांतर झालेत. वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाबेचा सहारा. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने 3 या अंकांवर हे स्कोर कार्ड. आज सकाळच्या सत्रापासून प्रेक्षकांची अगदी मांदेआळी आहे. मैदानाच्या सभोवताली याच परिसरातील अगदी आपण पाहू शकाल बाकी प्रेक्षक वर्ग. 32 गावांचा सहभाग. VGPL यंदाचं सीझन 5वं. बॅकफुटला जाऊन वेट केलं. वेट परिपूर्ण ट्रान्सफर होत असताना खूप चांगल्या पद्धतीने पिक केलं या स्ट्रोकला. योग्य त्या पद्धतीची पनिशमेंट. स्क्वेअर लेग सीमारेषा पार. मिळतील धाबा 6. षटकार. आज आपल्या नावाची छाप या क्रिकेटच्या मैदानावर आणि VGPLच्या या प्लॅटफॉर्मवर परिपूर्ण उतरत असताना काय जबरदस्त फटका होता. पिक केलं या स्ट्रोकला. पनिशमेंट योग्य त्या पद्धतीने मिळाली.
आणि 6 धावा अर्जित होत असताना 6च्या मदतीने 9 या अंकांवर हे स्कोर कार्ड. सॉफ्टहँडने खेळलाय, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, खूप चांगल्या पद्धतीचा फटका होता. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये अमित पाटील स्वतः सिद्ध आहेत. जोपर्यंत चेंडूला अगदी उचलून फील्ड केलं जात आहे, एक सिंगल धावी स्कोर कार्डवर मिळेल आणि सिंगलच्या मदतीने धावफलक 10 या अंकांवर. 10 रन्स ऑन अ कार्ड. पॉवर प्लेचं हे षटक आहे. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी विघ्नेश मल्टीच्या माध्यमातून, तर या स्पेलमध्ये आकाश एक षटकार आणि त्यानंतर चांगलं कमबॅक. जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न नंदकुमार पाटील यांना आपण पाहत आहे. हलकीशी लेंथ यावेळेस पुढ्यात होती, परंतु हलकासा चेंडू मात्र खाली राहिला. हा थोडासा आसमंजस मध्ये टाकणारा हा बाउन्स आहे. मातीची खेळपट्टी आणि साहजिक कधी अगदी आपण पाहत आहे चांगल्या पद्धतीने बाउन्स येतो बॅटवर, तर कधी मात्र अनफॉर्च्युनेटली चेंडू खाली राहतोय आणि यावेळेस चेंडूपर्यंत पोहोचणं अशक्य झालं. डॉट बॉल. यावेळेस फ्रंट फुटवर खूप चांगला फटका आहे. पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या अगदी मध्यात चेंडूला उचलून फील्ड केलं जात आहे. पुन्हा एकदा 2 धावा घेण्याची संधी दोन्ही फलंदाजांना. 2 धावा मिळतात. दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड अगदी जाऊन पोहोचले 12 या अंकांवर. 12 रन्स ऑन अ कार्ड. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 12 धावा स्कोर कार्डवर. 70 धावेंचा पाठलाग अगदी करायचा आहे. सुरुवात अगदी थोडीशी खराब झाली. पहिल्याच 3 चेंडूवर 3 गडी गारत आणि पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न. पंचांकडे लाऊड अपील. यस इट इज. द फिंगर इज गॉन अप. विकेटचे इथे झालंय पतन. या षटकामध्ये पार्टनरशिप बिल्ड झाली होती, धावा आल्या होत्या, परंतु कंटिन्युअसली ठेवू शकले नाही स्वतःला. नंदकुमार पाटील सुद्धा परतीच्या प्रवासाला, तंबूच्या आशयाला आणखी एक विकेटचं पतन. धक्का क्रमांक 4. आपण पाहत आहे आज दुसरा दिवस या स्पर्धेचा. उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा गटातील संघ, परंतु जी उत्कंठा आहे ना ती प्लेऑफच्या दिशेने कुठला संघ जाईल याकरिता आहे. म्हणून जवळजवळ इथून सरशी असेल. प्रत्येक मॅच खूप इम्पॉर्टंट असणार आहे. अजून सुद्धा कुठला संघ बाहेर जाईल हे सांगता येत नाही, म्हणून इथून प्रयत्न वाढवणं आलेल्या मॅचेस मध्ये ही खूप महत्वाची बाब आहे. अविनाश राजकवर या गोलंदाजाला आपण पाहत आहे. मॅन फ्रॉम सायवन 40 गाव या संघाकडनं तो बिलॉंग करतोय. तोच गोलंदाजी ट्रॅकवर अगदी आपण पाहत आहे. आणि यंदाच्या वर्षामध्ये राज्य स्तरावर जाऊन खो खोच्या स्पर्धेमध्ये आपल्या गावाचं प्रतिनिधित्व केलं आणि तोच अगदी आपण पाहू शकाल आपल्या वसई तालुक्यातून खेळत असताना खो खो पट्टू मिस्टर अविनाश राजकवार. आणि या सीझन 3 मध्ये उत्कृष्ट गोलंदाजाचा खिताब पटकावणारा गोलंदाजी ट्रॅकवर आहे. 13 अंकांवर स्कोर कार्ड. 13 रन्स ऑन अ कार्ड. अविनाश पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सुसज्जित होईल. यावेळेस चांगली लाईन अगदी यस्टॅनच्या वर्ण हा चेंडू ट्रॅव्हल झाला. अगोदरच ऑफस्टम्पच्या बाहेर शफल झाले होते. पिक करायचं होतं या स्ट्रोकला, परंतु बराच काळ अगदी आपण पाहू शकाल चेंडू मात्र बाउन्स झाला. यावेळेस कनेक्शन योग्य होऊ शकलं नाही. सरळ चेंडू यष्टीरक्षक सुशांत उबाळे या संघाला लीड करत असताना अगदी आपण पाहत आहे डॉट बॉलची सांगता. पुन्हा एकदा अविनाश गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस खूप चांगल्या पद्धतीने अगदी आपण पाहू शकाल कट केले या चेंडूला. यावेळेस क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत चेंडूला उचलून फील्ड केलं जाईल. बॅकअप करिता कुठलाही क्षेत्ररक्षक नाही आहे. आता इथून डीप वरनं जोपर्यंत स्वतः अविनाश अगदी धावत पळत जात आहेत. या 3 धावा अगदी त्या ठिकाणी आपण पाहत आहे. समेत जाधव होते, थोडेसा मात्र उशिराने गेले. दुसरी धाव कंप्लीट झाली. हलकंसं प्रेशर होतं आणि फेकी सुद्धा त्या पद्धतीने झाली नाही. म्हणून क्षेत्ररक्षक तुमची भूमिका शार्प होणं ही खूप महत्वाची बाब आहे. म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही क्षेत्ररक्षण करताना तेव्हा तुमची कर्तव्य दक्षता ही संघाच्या
बेनिफिटकडे असणं खूप महत्वाची भूमिका आहे. पण एक झेलची किंमत काय आहे हे अगदी आपल्याला यंदाच्या वर्षामध्ये सूर्यकुमार यादवने पकडलेला द स्काय डेव्हिड मिलर याचा तो झेल आणि तिथून अगदी आपण पाहताय दुसऱ्यांदा T20 वर्ल्ड कप अगदी मायदेशी पुन्हा आला हे सुद्धा आपण पाहिलंय. म्हणून झेलची किंमत खूप महत्वाची. लिव्ह गेले या चेंडूला पंच पुन्हा एकदा वळतायत विवेन याला अगदी आपण पाहू शकाल दोन्ही आज समांतर झाल्यात. एक धाव अवांतरच्या रूपाने जॉईंट होईल आणि 17 अंकांवर हे स्कोर कार्ड 17 रन्स ऑन अ कार्ड. प्रयत्न चालू झाले तिथून परंतु त्या धावा तेवढ्या पोटेन्शियलनी येताना पाहायला मिळत नाहीये. थोडासा फरक जाणवतोय. रिक्वायर रन रेट अगदी आपण पाहताय वाढत असताना कॉन्सन्ट्रेट देऊन खेळणं महत्वाची बाब असेल. एकेंडे रोहित प्रयत्न करतोय परंतु इथून अगदी आपण पाहताय अविनाश आणि अगेन्स्ट वसई आदिवासी क्रीडा असोसिएशनमध्ये परस्पर एकमेकांसमोर कित्येक वेळा आले असतील म्हणून एकमेकांच्या खानाखुना एकमेकांचे स्ट्रॉंग झोन वीक झोन हे नेहमी अद्यावत आहेत. आज रोहित म्हणायचं झालं तर खूप चांगल्या पद्धतीने या अगोदर परफॉर्मन्स पाहायला मिळाला. मॅन ऑफ द मॅचची कॅप अगदी आपण पाहू शकाल त्याच्या डोक्यावर. तर एकेंडे अविनाश राजकवरने सुद्धा आपण पाहू शकाल चांगली प्रगती केली. पण आरोग्य ही खली धनसंपदा आहे आणि तेच ॲथलेटिसिझम अविनाशच्या माध्यमातून. मोठा फटका रोहितच्या बॅटमधनं अफलातून टायमिंग. पुलचा फटका पॉवरफुल वंडरफुल अँड सक्सेसफुल. रोहित है तो मामला फिट है 6. मधनं अफलातून टायमिंग 23 या अंकांवर स्कोर कार्ड. ऑन साइडला खेळला गेलाय चांगला स्ट्रोक आहे. मिडॉन क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल झालाय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे. हलकसं पंबल झालं. गाडी म्हणायची झाली तर उशिराने पोहोचली आणि तेवढाच वेळ हवा होता दोन्ही फलंदाजांना. जो वेळ घालवला मैदानाच्या दिशेने आणि त्या वेळेमध्येच दुसरी धाव सुद्धा परिपूर्ण केले. गुड रनिंग बिटवीन द विकेट बाय बोथ बॅटर. षटकाची झाले ते समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर कमबॅक झालंय. 25 या अंकांवर स्कोर कार्ड आहे. आता इथून जे लक्ष असेल येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 18 आणि 18 चेंडूंमध्ये 45 धावेंची आवश्यकता ही समोर आहे. सामना अजूनही बॅलन्सिंग आहे कारण की रोहित हार मानायला तयार नाहीये आणि जोपर्यंत रोहित आहे तोपर्यंत उम्मीद पे दुनिया कायम. चर्चा चालू राहील. घेऊया एक सुंदर असा डीजे ब्रेक. घेऊया एक संगीत आणि मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा बोलणार आहोत. धावेंची आवश्यकता. गेम अजून ऑन असेल. मैदानाच्या दिशेने अगदी प्रयत्न चालू झालेत. मोमेंटम शूट व्हायला अगदी वेळ लागत नाही क्रिकेटमध्ये. म्हणून क्रिकेट इज अ गेम ऑफ मार्जिन. क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टन्टी. अनिश्चितीचा खेळ म्हणजेच क्रिकेट. जर तरला थारा नाहीये किंतु परंतुला थारा नाहीये. परंतु प्रयत्न वाढवावे लागतील. एकीकडे धावा रोखायच्या आहेत एकीकडे धावा परिपूर्ण चेस करायच्या आहेत. या स्पेलमध्ये अगदी आपण पाहताय पुन्हा एकदा आकाश आणि स्विच हिटच्या फटक्याने अगदी आकाशाचं स्वागत केलंय. जितू पालन यांना बीट करून चेंडू सरळ निघून गेलाय. बैकवर्ड थर्ड मैन सीमा रेषा पार. सीधे उंगली से घी ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है. धावा कुशाई पद्धतीने होत परंतु त्या मिळाल्या 4 धावा. चौकार. $29 रन्स ऑन अ कार्ड. आता धावेंचा वेग वाढलाय. हलकसं आपण पाहू शकाल एक षटकार आल्यानंतर जो मोमेंटम शिफ्ट करण्याचा प्रयत्न आहे आणि त्यामध्ये अगदी आपण पाहताय साथ मिळतंय आणि प्रतिसाद मिळणं सुद्धा क्रिकेटच्या पटलावर खूप महत्वाचं आहे. यावेळेस लेन त्या पद्धतीने चांगली नव्हती परंतु अगदी आपण पाहताय पंचांकडे क्यू देऊन पाहण्याचा प्रयत्न. पंच आपल्या मताशी ठाम आहेत. योग्य ती लाईन योग्य ती लेन पाहायला मिळतंय आणि सरळ चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये विसावला जातोय. 1 फॉर द ओव्हर असा इशारा दिलाय पंचांच्या माध्यमातून. गोलंदाजी ट्रॅकवर इथून गोलंदाज पुन्हा एकदा सुसज्जित होईल.
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटक्यामध्ये तेवढी ताकद नाहीये परंतु इंटू द गॅप मध्ये लॉंग लेग सीमारेषा पार, आउटफील्ड फास्ट, नो चान्स, चेंडू फरार, चौकार, 4 धाबा. अगदी आहे 33 या अंकांवर. थोडीशी लाईन लेन भरकटली गेली आणि या लाईन लेन भरकटले असताना अगदी योग्य त्या पद्धतीने वळण दर्शवलं पंकज मडबियाने. इंटू द गॅप मध्ये चेंडू खेळला आणि अगदी सरळ चेंडू निघून गेला लॉंग लेग सीमारेषा पार, चौकाराकरिता. आणि या चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड आहे 33 या अंकांवर 33. यामुळे स्विच हिट दर्जेदार आहे. स्वीट स्पॉट वर चेंडू लागलाय, फेकून दिले या चेंडूला. अफलातून टायमिंग, व्हॉट अ स्ट्रोक. अफलातून 6 षटकार. पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं, तुला रगड्या भीती कशाची, परवा भिकुनाची. आणि हेच सिद्ध होत असताना मैदानाच्या दिशेने पंकज सुद्धा म्हणतोय की मी सुद्धा रेडी आहे लढण्यासाठी, झगडण्यासाठी. अफलातून कामगिरी. पुन्हा एकदा स्विच हिट दर्जेदार. एकाने मन भरलं नाही तर आता घ्या दुसरा भरीसभर षटकार. 6. अगदी आपण पाहू शकाल दिलीपजी पाटील खानिवडे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अगदी आपण पाहू शकाल मॅचला एन्जॉय करण्याचं काम आता परिपूर्ण वारे फिरलेत. पंच चेंडू हवाय. आता जे लक्ष आपण पाहू शकाल येणारे चेंडू असतील 13 आणि 13 चेंडूंमध्ये 25 धाबा. म्हणून क्रिकेटमध्ये तुम्ही तुमच्या आगाजने नाही तर तुम्ही तुमच्या अंजामाने ओळखले जाता आणि हे पुन्हा एकदा सिद्ध होत असताना आता ही गोलंदाजी थोडीशी कुठेतरी खर्चिक ठरली गेले आणि विचार विनिमय करण्याकरिता भाग पाडल्या आता संघाला. आणि पंकज मडबियाने सुद्धा चांगला प्रतिसाद दिलाय. म्हणून क्रिकेटमध्ये कधी एका हाताने टाळी वाजत नाही. तुम्हाला तुमची सांघिक कामगिरी, तुमची सांघिक भागीदारी ही यशाच्या दिशेने घेऊन जाते आणि तेच पंकज मडबियाने अगदी आपण पाहू शकलात करून दाखवलंय. सिच्युएशन कशीही असेल परंतु मी माझी गुणवत्ता दाखवेन आणि तेच अगदी आपल्याला पाहायला मिळते. सुपर स्ट्रोक. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. आता असमंजस मध्ये गोलंदाज. टाळ्यांचा कडकडाट होतोय चहू बाजूंनी. अप्रतिम अप्रतिम फलंदाजी. कमबॅक झालंय मैदानाच्या दिशेने. 45 या अंकांवर स्कोर कार्ड आहे. अजूनही 13 चेंडू आणि 25 धाबींची आवश्यकता. परिपूर्ण या मॅच मध्ये अगदी आपण पाहताय जिवंतपणा. रोहिताची ती फलंदाजी आणि पंकजाचं कॅल्क्युलेशन क्रिकेट. ऐकणार नाही यावेळेस हा कमबॅक. एक तुम्हारी तो एक हमारी, मैदान के अंदर कड़ा संघर्ष जारी. 2 आले होते या अगोदर परंतु तिसरा मारण्याच्या प्रयत्नामध्ये ब्लॉकरला ही डिलिव्हरी ब्रह्मास्त्र यूज केलं गेलं. हे मिळालं प्रत्युत्तर. विकेटचं पतन. फलंदाज बाद. शक्यता. आता या शक्यतेनुसार कुठला संघ परिपूर्ण खेळ करेल हे सुद्धा महत्वाची बाब आहे. बघा गेम कशा पद्धतीने पलटलं. इथून एक षटकाराला रोहित तुंबडाच्या बॅटमधनं, तदनंतर कॉन्फिडन्स लेवल हाय झाला. पंकजने मात्र 3 दर्जेदार स्ट्रोक स्विचिटच्या माध्यमातून खेळले आणि त्याचंच बेनिफिट मिळालं. आपलं काम परिपूर्ण चोख बजावलं परंतु कंटिन्युअसली करू शकला नाही. शेवटच्या चेंडूवर अगदी प्रत्युत्तर मिळालं गोलंदाजाकडनं परंतु अजून सुद्धा मॅच मध्ये बॅलन्सिंग पण आहे आणि हे स्पेल खूप इम्पॉर्टंट असेल.
कारण की विघ्नेश स्वतः गोलंदाजी ट्रॅकवर या 5व्या षटकामध्ये. वेग पन्नाट होता परंतु लाईन बरीच आउटसाइड डॉप अगदी पाहायला मिळाली. पंचांचे दोन्ही हात समांतर, एक धाव अवांतरच्या रूपाने जॉईंट होईल आणि रेफर केलंय पंचांच्या. मात्र या डिसिजनला चॅलेंज करत असताना गोलंदाजी करणारा संघ, सो या ठिकाणी थर्ड अंपायर चेक केलं जाईल. पाटील नेटवर्क अगदी आपण पाहताय. गोलंदाजी करणाऱ्या संघाने मात्र हा रिव्ह्यू रेफर केलाय. वाईट मात्र त्या ठिकाणी चेक केलं जाईल. इट्स वाईट बॉल. सो हा डिसिजन योग्य होता पंचांच्या माध्यमातून. सो हा वाईडच राहील आणि अगदी गोलंदाजी करणाऱ्या संघाचा रिव्ह्यू सुद्धा लॉट्स झालेला आहे. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चांगला स्ट्रोक आहे. लॉंग स्टॉप रिझन मिडॉन आणि तदनंतर लॉंग ऑन वर्ण जोपर्यंत क्षेत्ररक्षक येत आहेत तोपर्यंत एक सिंगल धावी स्कोर कार्डवर ओमकार घरत. 33 धावींची अतिशी खेळी या अगोदर अगदी खेळली गेली होती. मॅन ऑफ द मॅचच्या अगदी थोडासा मागे होता कारण की रोहितने सुद्धा चांगली कामगिरी, सांघिक भागीदारी खूप महत्वाची राहिली होती आणि त्यामध्येच अगदी ओमकारचा हतकंडा सुद्धा खूप महत्वाचा होता. आता पुन्हा एकदा 30 सिच्युएशन आहे. या सिच्युएशन मधून संघाला बाहेर काढायचं आहे. असं नाही की आस्किन रिक्वायर रन रेट 20च्या घरामध्ये किंवा 25च्या घरामध्ये आहे. 12.50च्या गतीने मात्र तुम्हाला धावा करायचे. तिथून 11 चेंडू आणि 23 धाबींची आवश्यकता ही समोर आहे. नथिंग कॅन इम्पॉसिबल आहे. क्रिकेट ही सातत्याने आपण म्हणतोय काही अशक्य नाही आहे. या अशक्य गोष्टीमध्ये शक्य लपलंय. शक्यता पडताळावी लागेल, शोधावी लागेल, प्रयत्न वाढवावे लागतील. यावेळेस काय जबरदस्त बॅकलिपचा उपयोग केलाय. अफलातून टायमिंग, रिक्स योग्य त्या पद्धतीने यूज केली आणि सरळ चेंडूला फेकून दिलं. वाईडिश कव्हर, सीमारेषा पार, ड्राईव्हचा फटका, दर्जेदार चौकार. स्कोरकार्ड बोर्डवर जाऊन पोहोचले 51 या अंकांवर. 10 चेंडू आणि 19 धावेंची आवश्यकता अजून सुद्धा समोर आहे. विघ्नेश अगदी प्रयत्न करतायत मैदानाच्या दिशेने. इथून गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सुसज्जित होईल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फाईन लेग मध्ये अगदी आपण पाहताय. जितू पालनकडनं पुन्हा एकदा चुकी घटित झाली. आता या सिच्युएशनला, या मोमेंटला चुकीला माफी नाही. चौकार, 4 धावा. चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड बोर्डवर आहे 55. अब तक 55 ही धाव संख्या स्कोर कार्डवर मिळाले. 5 संधी आली होती परंतु त्या संधीचं सोनं करू शकले नाहीत आणि तेच कारण आहे झेल ड्रॉप झाल्यानंतर चौकार. यावेळेस स्विच हिटचा फटका दर्जेदार. एकीकडून घात आहे, दुसरीकडून प्रतिघात आहे. आता ही सरशी फलंदाजाच्या माध्यमातून पंचांच्या सिग्नलचा वेट राहील. किती असतील या धावा, त्या स्कोर कार्डवर होतील जॉईंट. यस, इट इज अ चौकार, 4 धावा. पूर्ण या मॅच मध्ये हा रनचेस अंजामाच्या दिशेने लागत असताना, म्हणून सातत्याने आम्ही नेहमीच म्हणतो की क्रिकेटमध्ये तुम्ही तुमच्या आगाजने नाही तर तुम्ही तुमच्या अंजामाने ओळखले जाता आणि हाच अंजाम लागत असताना खूप चांगले स्ट्रोक सिलेक्शन आहेत. इनटू द गॅप मध्ये खेळतायत आणि त्याचं बेनिफिट सुद्धा मिळालंय. बडे मंच पे बडा पंच. ओमकार घरत खूप सुंदर फलंदाजी. विघ्नेश पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस स्कोलवर लेंथ होती परंतु खूप चांगल्या पद्धतीने पुन्हा एकदा पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे अमित पाटील. जोपर्यंत चेंडूला उचलून फील्ड केलं जाईल 2 धाबा निश्चित स्वरूपी कंप्लीट होत आहेत आणि दुहेरीच्या मदतीने, दुहेरीच्या साह्याने धावफलक अगदी बोर्डवर जाऊन पोहोचलंय. 61 या अंकांवर, 61 रन्स ऑन अ कार्ड. अजून सुद्धा 9 धावेंची आवश्यकता हे अजून सुद्धा समोर असेल. 61 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात.
7 चेंडू 9 धावेंची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा विघ्नेश. ओहो, यावेळेस हे प्रतिउत्तर मिळालं. यस्ट्रॅक डिस्ट्रॉय केल्या जात आहेत. बेल्स पडले म्हणजेच फलंदाज बाद. विकेटचं होईल इथे पतन. काय हा कमबॅक असेल. क्रिकेटच्या पटलावर जोपर्यंत शेवटचा चेंडू आणि जोपर्यंत शेवटची धाव निघत नाही ना, तोपर्यंत कुठला संघ विजयी आहे हे आपण सांगू शकत नाही. आता या कश्मकशमध्ये, आता या परिक्रमेमध्ये कुठला संघ पुढे येईल. एकीकडे आपण पाहू शकाल की साई निधी नवसाई संघ, तर दुसरीकडे आहे आई गावदेवी संदीप खानेवडे. कुठला संघ अगदी 2 गुणांसहित पुढे वर चढ करेल हे पत्र पाहणं योग्य असेल. घेऊया एक संगीत आणि पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने 6 चेंडू 9 धावेंची आवश्यकता. जब जीत की आग लगी हो सीने में. आता इथून विजय जर प्राप्त करायचा असेल तर इथून योग्य त्या पद्धतीने तुम्हाला फलंदाजी आणि गोलंदाजी करावी लागेल. इकडे धावा रोखायच्या, दुसरीकडे धावा परिवर्तित करायच्या आहेत. सो इथून कुठल्या संघाची सरशी होईल हे अजून सुद्धा, परंतु अजून सुद्धा रोहित, आणि रोहितने अगदी आजच्या दिवसामध्ये स्वतःवर कॉन्फिडन्स दाखवलाय आणि स्वतःवर विश्वास ही यशाची सर्वात मोठी गुरुकिल्ली आहे. योग्य पद्धतीने कॉन्सन्ट्रेट ठेवलंय. शेवटच्या या षटकामध्ये 6 चेंडू आणि 9 धावेंची आवश्यकता. गेम ऑन आहे. या शेवटच्या अंतिम स्पेलमध्ये अगदी आपण पाहताय वैभव स्वतः संघ मालक गोलंदाजी ट्रॅकवर सुसज्जित होत आहेत. तर रोहित तुंबडा यांना आपण पाहताय बॅटिंग स्टान्सवर. ब्लॉक ऑल योग्य डिलिव्हरी. हे प्रत्युत्तर खूप महत्वाचं. मैदानाच्या आतमध्ये ही कश्मकश, चेंडू आणि फळीच्या या द्वंद्व युद्धामध्ये कुठल्या संघाची सरशी होईल हे सुद्धा सांगू इच्छित नाहीये, कारण की 5 चेंडू अजून सुद्धा 9 धावेंची आवश्यकता. चांगली गोलंदाजी, कंट्रोल युक्त गोलंदाजी. अगदी या सिच्युएशन मध्ये वैभव्याने स्वतःवर जिम्मेदारी घेतलंय आणि जगातील सर्वात महत्वाचं टॉनिक काय तर ती आहे जिम्मेदारी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका हवेमध्ये. झेल खूप महत्वाचा. झेल खाली क्षेत्ररक्षक. यस इट इज. झेल घेतलाय. संपलाय फलंदाजाचा खेळ. आता येणारे 4 चेंडू 9 धावेंची आवश्यकता. परिपूर्ण सिच्युएशन आपण पाहू शकाल ना, आता दोलान्मय अवस्थेमध्ये आहे. विकेटचं झालंय ते पतन. आयुष नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होईल. घेऊया एक सुंदर असा डीजे ब्रेक. ऑन झाला आणि त्यामागचं कारण आहे विकेट गेले. रोहित सेट फलंदाज बाद झालेत आणि अगदी आपण पाहता इथून येणारे चेंडू आहेत 4 आणि 4 चेंडूंमध्ये 9 धावेंची आवश्यकता. नव्याने बॅटर आयुष मैदानाच्या दिशेने. मोठा फटका, प्लेट ऑन. ओहो, काय कमबॅक आहे. म्हणून म्हटलं क्रिकेटच्या पटलावर जोपर्यंत शेवटची धाव निघत नाही ना, तोपर्यंत आपण सांगू शकत नाही की कुठला संघ बॉन होईल. आता या परिक्रमेमध्ये लगातार 2 विकेट गेलेत. सिच्युएशन मध्ये अगदी पुन्हा एकदा झालाय फेरबदल. येणारे 3 चेंडू 9 धावेंची आवश्यकता. बाद आतापर्यंत सामना परिपूर्ण कंट्रोल मध्ये होता. सुरुवातीमध्ये सामन्यामध्ये 3 विकेट गेले होते सुरुवातीच्या 3 चेंडूंवर आणि तदनंतर आपण बघितलं पार्टनरशिप चांगली बिल्ड झाली. पार्टनरशिप बिल्ड झाल्यानंतर आपण पाहू शकाल या शेवटच्या षटकामध्ये होप्स परिपूर्ण होत्या आणि म्हणूनच प्रत्येक धाव क्रिकेटच्या या पटलावर खूप महत्त्वाची आहे. स्वतः संघ मालक त्या ठिकाणी स्वतःवर भरोसा दर्शवलाय आणि काय गोलंदाजी, जो एक्सपिरियन्स आहे, जो अनुभव आहे तो परिपूर्ण क्रिकेटच्या पटलावर उतरवलाय आणि महत्त्वाच्या या सिच्युएशन मध्ये त्यांची गोलंदाजी उल्लेखनीय. 3 चेंडू 9 धावेंची आवश्यकता. नव्याने बॅटर जयकांत मैदानाच्या दिशेने. एकिंडे दयानंद तुंबडा यांना आपण पाहताय. एकिंडे जयकांत आहेत.
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झालाय समोरच्या दिशेने. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्याच्या मस्तकाला दस्तक दिली होती. इन मुवमेंटला चांगलं क्षेत्ररक्षण झालं. गुड प्रेझेन्स ऑफ माइंड. 2 धावा आता कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेकरिता प्रयत्न आहे परंतु प्रयत्न थोडासा असफल ठरलाय. आता येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 2. दयानंद याकडे महत्वाची स्ट्राईक असेल. 7 धावेंची आवश्यकता ही अजून सुद्धा समोर असेल आणि 9 विकेट जवळ जवळ पडल्यात. म्हणजे ही सुद्धा एक मुवमेंट आपल्याला पाहायला मिळेल हलकीशी डबल माइंडेड मध्ये. 2 चेंडू 7 धावेंची आवश्यकता. मॅच रंगतदार स्थितीमध्ये. स्टे ट्यून. घेऊया पुन्हा एकदा डीजे ब्रेक. मात्र चेक केली जाईल. थर्ड अंपायर मात्र या ठिकाणी आहेत. जिथे जिथे विषय गंभीर आहे ना तिथे तिथे पाटील नेटवर्क खंबीर नेहमीच पाहायला मिळतोय. जतनकीने खूप चांगल्या पद्धतीने वर्क करत असताना सातत्य ठेवलंय. आपल्या कामामध्ये व्हरायटी, आपल्या कामामध्ये क्वालिटी हे सुद्धा खूप महत्वाचे आहे. यस, सेफ आहे बाउंड्री लाईन. सो इथून बाद व्हावं लागेल. हा 9वा धक्का. इथून अगदी आपण पाहताय 2 चेंडू आहेत आणि 7 धावेंची आवश्यकता. आता 7 द्यावी लागेल कुठल्या तरी एका फलंदाजाला कारण की शेवटची अंतिम विकेट आहे आणि चेंडू सुद्धा जास्त नाही आहेत. ज्याच्या नावावर 6 चेंडूंमध्ये 6 षटकार ठोठावण्याचा कारनामा आहे आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये तो दयानंद तुंबडा एक केंडने. तर आता त्याला 7 देण्याकरिता ही शेवटची अंतिम विकेट आपण पाहताय. मिस्टर तुषार मैदानाच्या दिशेने रवाना झालाय. मॅच मध्ये परिपूर्ण रंगतदार स्थिती आहे. पण आपण सातत्याने म्हणतो ना जिंदगी उसी के साथ खेलती है. जो खिलाड़ी सबसे बेहतरीन है. दुख दर्द तो यहाँ पे भरे पड़े लेकिन हौसले सबके अलग अलग है. कोई संघर्ष में बिखर जाता है तो कोई खिलाड़ी संघर्ष करके निखर जाता है. आता इथून संघर्षातून तुम्हाला वाट शोधावी लागेल. संघर्षातून तुम्हाला पुनरागमन करावं लागेल. 2 चेंडू 7 धावेंची आवश्यकता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव इथे कंप्लीट झालाय. आता इथून ही दुख असेल कारण की शेवटची अंतिम विकेट आहे म्हणूनच हे माइंड मध्ये होतं. विकेट ठेवणं खूप महत्वाची भूमिका. आता शेवटच्या चेंडूवर हा सामना. 1 चेंडू 6 धावेंची आवश्यकता ही अजून समोर असेल. आठवते निदास ट्रॉफी काय जबरदस्त दिनेश कार्तिकने मारलेला एक्स्ट्रा कव्हरला तो मोठा फटका अजूनही ताजा आहे. आता इथून त्याच पद्धतीची अगदी कामगिरी करावी लागेल. येणारा 1 चेंडू 6 धावेंची आवश्यकता. कुठला संघ परिपूर्ण या मॅच मध्ये पुढे येईल अजून सुद्धा सांगू इच्छित नाही परंतु दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा. 1 बॉल्स रिमेनिंग 6 रन्स रिक्वायर्ड टू विन. यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न परंतु एक एंडने ओहो काय घडलंय. वाईट आला परंतु वाईट स्थिती मिळाली. आई गावदेवी चांदीप खानिवडे या संघाकरिता. ऑल विकेट्स डाऊन. धावचित बाद होतोय दयानंद तुंबडा एक एंडने आणि अगदी या महत्वाच्या लढतीमध्ये कमी धावसंख्या डिपेंड करायची होती या षटकामध्ये आणि ज्याने मात्र हे परिपूर्ण साध्य करून दाखवलं तो आहे वैभव पाटील. व्हॉट अ स्पेल. इनक्रेडिबल स्पेल अगदी पाहायला मिळते आणि या धावा डिपेंड केल्यात आणि मॅचचा अगदी आपण पाहू शकाल खूप चांगल्या पद्धतीने फिनिश सुद्धा झाला. विजयी होत असताना साई निधी नवसई संघ. परंतु काय मॅच रंगली. जी मॅच पाहण्याकरिता प्रेक्षक वर्ग या ठिकाणी आलाय ना त्याच पद्धतीने हा रोमांच अगदी आपल्याला पाहायला मिळाला या मॅच मध्ये. खूप सुंदर पद्धतीने हा सामना अगदी आपण पाहिलाय. वॉन झालेत. साई निधी नवसई हा संघ खूप उलटफेर होते. अगदी जिथे सुरुवातीमध्ये विकेट गेल्यानंतर पार्टनरशिप बिल्ड झाली. पार्टनरशिप बिल्ड झाल्यानंतर अगदी आपण पाहिलं की योग्य त्या पद्धतीने अगदी कमबॅक सुद्धा झाला आणि शेवटच्या अंतिम स्पेल मध्ये अगदी ही गोलंदाजी वैभव याची अतिशय दर्जेदार राहिली. सो अगदी इथून आपण महत्वाच्या या लढतीमध्ये महत्वाच्या या सामन्यामध्ये ज्याने धावा केल्या डिपेंड तो तोच आहे या विजयाचा खरा शिल्पकार. ना कद बडा ना पद बडा मुसीबत में जो खडा वह खिलाडी है सबसे बडा. मिस्टर वैभव पाटील हाच असेल या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार. सो वैभव आपण या मॅन ऑफ द मॅच आपणास देऊन सन्मानित केलं जाईल आणि नेक्स्ट मॅच प्लीज त्वरित ऑन करा. जास्त वेळ जाणार नाही याकडे कृपया लक्ष